असं वाटतं की मानवमुक्तीच्या लढ्यात ज्यांनी योगदान देऊन माणसाला माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिलाय ना, त्या सर्व महामानवांना आणि मातांना मला त्यांना कोटी कोटी प्रणाम करायचे आहे. कारण तुम्ही या आयुष्यामध्ये ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ माणूस म्हणून असता. प्रोफेशन, पर्सनल लाईफ, फॅमिली हे ॲज अ माणूस म्हणून जातं. आणि ज्या म्हणजे स्त्रियांना जेव्हा काही बोलण्याचा पण अधिकार नव्हता, त्यांच्यासाठी पण बऱ्याच लोकांनी प्रयत्न करून आजपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि जर ते नसते किंवा ते झालं नसतं तर कदाचित हा दिवस आपल्याला लक्षात पण नसता आला किंवा दिसला पण नसता. तर मी जेव्हा आयुष्याच्या म्हणजे आज मागे जाते, 58 म्हटलं की ऑलमोस्ट एवढा मोठा स्पॅन गेलेला असतो आयुष्याचा, आणि मोठा स्पॅन गेला असतो ज्याच्यामध्ये गोल्डन तुम्ही म्हणू शकता. जेव्हा आपण लहान असतो, आपले आई वडील आपल्याला प्रोटेक्शन असतात, आपण लहानाचं मोठं होतो, एक तरुणपणात आपण पदार्पण करतो, तेव्हा एक आपले ड्रीम्स असतात, ॲम्बिशन्स असतात, मग आपण काहीतरी ठरवतो की हे करायचं आहे. आणि ज्यावेळेस मी 82ला 10वी झाली, नंतर 84ला म्हणजे 10वी नंतर 12वी चांगल्याच कॉलेजेसमध्ये गेली ऑलमोस्ट. तर मी पहिल्यापासून स्कॉलरच होती, म्हणजे पहिल्यापासून मला आवड होती शिक्षणाची. आणि आमच्या घरात म्हणजे सांगायचं एक प्राऊड माझे की वडील शिक्षण अधिकारी होते आणि आई पण माझी प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली होती. तर दोघंही जण शिक्षक म्हणून नंतर शिक्षण अधिकारी वगैरे असं करून मग ते रिटायर झाले. पण माझ्या शिक्षणाचं हे माझ्या आजोबांच्यापासून होतं. माझे आजोबा जे होते त्यांनी माझ्या आईला त्या काळामध्ये लग्नानंतर शिकवलेलं आहे, BEd करवलेलं आहे आणि स्कूल कॉलेजेसमध्ये म्हणजे शाळेमध्ये टीचरमध्ये जॉबला लावलं. तर हे अशी आमची फॅमिली होती. त्याच्यामुळे एक शिक्षणाचं पहिल्यापासून होतं की नाही, काही असलं तरी शिक्षण हा प्रायोरिटी होता. तेव्हा तेवढी वडिलांची हे नव्हती, पण ठीक आहे. त्या काळामध्ये त्यांनी आम्ही 5 भावंडं, आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. तर सगळ्यात मोठा बहीण आहे माझी, ती गायनॉकॉलॉजिस्ट आहे. माझे जिजाजी ते सर्जन आहेत. त्याच्यानंतर माझा भाऊ आहे, तो डॉक्टर मनोज देशमुख, तो लीलावतीला रेडिओलॉजिस्ट आहे. त्याच्या मिसेस शिल्पा देशमुख, त्या डीन आहेत सुश्रुत हॉस्पिटलला. 3rd नंबर माझा होता. पण मला मेडिकल भेटत असताना पण मला माहिती नाही, पण मला मॅथ्स खूप आवडायचं. म्हणजे मी मॅथ्समध्ये 100पैकी 100 मार्क्स ह्याचे म्हणजे असं माझं हे असायचं. तर मला त्यावेळेस पण खूप छान स्कोर झाला होता. मी म्हटलं मी इंजिनिअरिंग जाते म्हणजे. आणि माझे वडील असे होते की त्यांचं कधी मुलगी मुलगा असा डिफरन्स काही नव्हता. तुम्हाला शिकायचं आहे शिक्षण घ्या, जे करायचं ते करा असं. आणि त्याही काळामध्ये इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतली. म्हणजे मला माहीत होतं की इंजिनिअरिंग कॉलेजला सगळे मुलं आहेत म्हणून. आणि पण एक काय होतं की एक असतं की नाही मला ते इंजिनियर बनायचं असं. तर मी इंजिनियर कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आम्ही खूपच कमी मुली होतो. मला असं वाटतं माझ्या पूर्ण कॉलेजमध्ये 4 ते 5 मुली आम्ही असेल. सिव्हिलला पण हार्डली कोणी जायचं नाही. इलेक्ट्रिकल तर थोडं डॉमिनेटिंग पण होतंच. पण मुलं आम्हाला नेहमी शिव्या घालायच्या, म्हणायच्या यांच्यामुळे आम्हाला क्लासेस करावं लागतात. कारण आम्ही रेग्युलर होतो आणि मुलांना बंक करायचं असायचं. आणि इतर ब्रँचेसमध्ये सिव्हिलच्या मेकॅनिकलला काही मुली नव्हत्या, त्याच्यामुळे ते आरामात मस्ती करायचे सगळेजण ना. मग ते आम्हाला कन्व्हिन्स करायला यायचे की असंच आहे, तुम्ही आता सुट्टी घ्या, नाही तर आपलं असं. तर एनिवे असं आई खूप छान तो काळ गेला. आणि मी 88ला बाहेर पडल्यानंतर 89ला लगेच मला अपॉर्च्युनिटी आली MSCBची. तर त्या काळामध्ये माहिती नाही का, पण MSCBचं नाव खूपच चांगलं होतं आणि सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर जेवढे व्हायचे विदर्भामधले तरी ते बहुतेक करून याला प्रिफरन्स द्यायचे. तर योगायोगाने म्हणा कसं जे काय असेल, कदाचित तो पाथ लिहिलेला असतो आपला. माझं थोडंसं हे कल वेगळा होता, मला MTech वगैरे करून हे करायचं होतं. पण लग्न झालं, सगळं झालं, मग सगळ्यांचं म्हणणं पडलं ठीक आहे एक गव्हर्नमेंट जॉब आहे, सगळं आहे ते सांगत्याचं. तर त्याने मग MSCBला त्यावेळेसच्या MSCBला जॉईन केलं. पण मला खरंच प्राऊड आहे की MSCB ॲज अ प्लॅटफॉर्म हा खूपच चांगला आहे. म्हणजे खूप छान. मला ऑलमोस्ट 2005पर्यंत MSCB होती. तर मी जेवढ्या लोकांसोबत राहिले, माझे जेवढे सिनियर्स होते त्यांनी मला खूप शिकवलं. म्हणजे खरं बघितलं तर आपण इंजिनियर होतो सगळं आहे, पण आपल्याला एवढं काही प्रॅक्टिकल नॉलेज नसतं, टू बी व्हेरी फ्रँक आपल्याला. आणि खरंच माहिती नसतं की काय ॲक्च्युअल फील्डवर कामं चालतात.
पण त्यावेळेस जेवढं होत होतं ते सगळं म्हणजे माझे सिनियर्स जेवढे होते सगळे एक्झिक्युटिव्ह असतील एससीज असतील सगळ्यांनी कॉपरेट करत राहिले. चुका होत होत्या पण ठीक आहे, त्या पण रेक्टिफाय होत होत्या, असं काही नाही आहे की त्याच्यामुळे. आणि इट्स अ पार्ट अँड पार्सल. आपण जेव्हा काम करतो तेव्हा चुका होतच असतात आणि आपण शिकत पण असतो त्याच्यामध्ये. तर असं करत करत तो हा टप्पा हे झाला 98ला. एनी हाऊ नाशिकला ऑलमोस्ट 98पर्यंत मी होती. मग नंतर इकडे आली, हेड ऑफिसला 1च वर्ष होती. नंतर पुन्हा फील्डवर गेली, मग फील्डवरच राहिली ऑलमोस्ट तेव्हा पण. आणि मला इथे मी यायचा प्रयत्न करायची तर मला इथले लोक म्हणायचे मॅडम तुम्ही फील्डसाठी योग्य आहात, तुम्ही तिकडे जा. त्यामुळे मला इथे कोणी यूज नाही दिलं. आणि मला असं वाटायचं की मी वेस्टर्न लाईनला राहते तर मला हेड ऑफिस ठीक आहे, पण मग मला सगळ्यांनी कल्याण किंवा भांडूप किंवा एनिवे नगर नाशिक असं हे केलं. तर माझं पोस्टिंग प्रत्येक ठिकाणी चांगलं झालं. आता या काय म्हणतात ना 36 वर्षाच्या काळात जेव्हा असं एवढा मोठा काळ कसा गेला, म्हणजे सगळं जबाबदाऱ्या पार पडताना, ऑफिसेस हँडल करताना स्वतःकडे किती लक्ष देता आलं मला माहिती नाही, पण बराचसा क्षण आपले मिस झाले. आणि एक किती असलं तरी एक कुर्मी असते, एक जोम असतो, तर सगळं असतं, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि आपल्याला ते करायचंच आहे हे सगळ्यात फायनल आपलं ठरलेलं असतं. तर मोटिवेशनल सगळे होते, सिनियर पण होते, सोबतचे पण लोक होते, मस्ती पण व्हायची, स्ट्रेस पण यायचा, कधी कधी सोडून द्यावा असंही वाटायचं, पण ठीक आहे. ते सगळं म्हणजे करताना होत असतं. आज मला ह्या ठिकाणी हेड ऑफिसला आजचा दिवस म्हणजे मला अजूनही आज पण असं वाटत नाहीये की मी आज उद्यापासून नाही तर इतकं आपण म्हणजे जुळून जातो त्या ऑर्गनायझेशनशी, त्या लोकांशी, तेवढ्या त्या सिस्टीमशी असं. तर माझा नेचर नाही आहे रिटायर व्हायचा. तर डेफिनेटली काही ना काही मार्गाने दुसरे काही कामं जे काही मला ड्रीम्स आहेत माझे, जे सोशल वर्क करायचं आहे किंवा काय चांगल्या ॲक्टिव्हिटीज करायच्या तर मी नक्कीच करेन. आणि ह्याच्यात फक्त मला एवढंच सांगावं लागतं की आपण खूप लकी आहोत की आपण इथे आहोत. आजच्या डेटला बघितलं तर बाहेर इतकी म्हणजे एवढे डिग्रीज घेऊन, एवढे क्वालिफिकेशन घेऊन लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत. नोकऱ्या असल्या तरी त्यांना पगार नाही आहे. आणि आज आपण खरंच या ऑर्गनायझेशननी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. आणि मी आज जिथपर्यंत जे काही बनली आहे त्या ऑर्गनायझेशनच्या माझ्यावर खूप उपकार आहे. म्हणजे हे जर ऑर्गनायझेशन नसतं तर कदाचित मला माहिती नाही की माझ्या मुलांना मी इतकं मोठं करताना म्हणजे करू शकले असते किंवा तेवढा वेळ देऊ शकले असते का. कारण मी बाहेर प्रायव्हेटमध्ये बघते, कारण त्यांना इतका इश्यूज असतात की मुलांकडे त्यांना लक्ष देता नाही आहे. आणि लेडीजला तर इतकी कसरत असते की प्रत्येक गोष्ट त्यांना बघावीच लागते. म्हणजे ऑफिस करायचं असेल, करिअर करायचं असेल तर ते आहे, घर बघायचं असेल तर घर पण बघायचंच आहे, इतर गोष्टी सोशल लाईफ आहे ते पण करायचं असतं. तर मल्टीटास्किंग तिला राहावंच लागतं. आणि त्यात मुंबईसारख्या ठिकाणी तर मोर दॅन दॅट, म्हणजे बाकीच्या ठिकाणी तरी मी बघितलं कम्फर्टेबल थोडंसं आहे, पण हेड ऑफिस असेल किंवा मुंबईचं लाईफ आहे तर खूप कठीण आहे. कठीण म्हणजे स्ट्रगलिंग आहे थोडंसं. पण त्यातही तुम्ही लोकांनी मला खरोखरच खूप छान प्रोत्साहन दिलं प्रत्येक वेळी. चांगले म्हणजे काय म्हणतात ना, तुमच्याकडून पण मला चांगलं सपोर्ट सिस्टीम मिळाली. जेठी साहेबांनी पण खूप, जेठी साहेबांचं आता माहिती नाही त्यांना माझ्याबद्दल काय बोलायचं. एक तुकाराम महाराजांचं आहे, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तर आज खूपच अक्षय तृतीया आहे, चांगला दिवस आहे, चांगला मुहूर्त आहे, नवीन लाईफची सुरुवात आहे किंवा नवीन फेजची सुरुवात आहे म्हणजे असं. तर मला येता म्हणजे शेवटीच एक फक्त हे करायचं आहे, म्हणजे तुम्ही जे शुभेच्छा माझ्यासाठी दिलेल्या आहेत आणि तुम्ही सगळेजण वेळ काढून आला आहात, तर मी खरंच तुम्हाला प्रणाम करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि या संस्थेला, या वास्तूला, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रणाम. थँक्यू. एक शेवटचं फक्त मला सांगायचं आहे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो, पर आपको ना भुला पाएंगे.
धन्यवाद. अतिशय छानपणे त्यांचं पूर्ण जीवनाचा सार सांगितलाय. त्यांच्या इंजिनिअरिंग लाईफ बद्दल सुधामूर्तीची स्टोरी कसं तुम्हाला आठवलं, म्हणजे इमॅजिन करू शकतो, म्हणजे आपल्यापैकी कोणीतरी आहे आणि बाकी त्यांनी त्यांचे सर्व अनुभव सांगितले. आता मी मधल्या काळात आपली रिलीव्ह ऑर्डर राहिली होती, तिथे त्यांना त्यांनी त्यांना द्यावी आणि नंतर अध्यक्षीय भाषण. फायनली शेवटी मला वाटलं सावध देतात की काय. आता झाले रिलीव्ह झाली. शेवटी ज्या दिवसाची मॅडमही वाट पाहत होत्या बरेच दिवस, तो दिवस प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येत असतो, येणार आहे आपल्या पण पुढे येणार आहे. तर तो दिवस आला. 36 वर्षाची जी सर्व्हिस आहे मॅडमची बघितलं तर म्हणजे पूर्ण पाहिले मी मॅडमची सर्व बायोडेटा वगैरे जो आहे आपल्या सिस्टममध्ये दिसतो तो बघितला. तर खूपच म्हणजे 89ला डिग्री 88ला डिग्री करणं जसं सगळ्या मॅडमनी सांगितलं त्या काळात आता करणं खूप इझी आहे, म्हणजे आताच्या जनरेशन्सला करणं खूप इझी आहे. पण त्या वेळेला ते शिक्षण घेणं कुठल्या परिस्थितीत घेतलं असेल ते मॅडमलाच ते माहिती असेल किंवा त्यांच्या बहिणींनाही माहिती असू शकतं. आपण फक्त इमॅजिन करू शकतो, पण जो माणूस त्या फेजमधून जात असतो त्या माणसालाच ती हे सर्व माहिती असते की कसं त्याने ते केलेलं आहे. ते करून मॅडमने MSCB आणि आताचं MSCDCL अशा दोन्ही संस्थांमध्ये त्यांच्या परीने त्यांनी जेवढं करता येईल ते त्यांनी देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मॅडमना जरी असं काही वाटत असेल, पण त्यांनी जे त्यांना तुम्हाला जे द्यायचं असेल ऑर्गनायझेशनला ॲज अ एम्प्लॉई म्हणून, कारण कसं असतं ऑथॉरिटीच्या अपेक्षा खूपच असतात, त्या नेव्हर एंडिंग असतात, त्या काही संपणार नसतात आणि कितीही केलं तरी त्या कमीच असतात. पण आपल्याकडून जे काही आपण प्रामाणिक प्रयत्न करायचे असतात ते त्यांनी केलेच आहेत. आणि आता आमच्याकडे तर ती मॅडमची राहणार आहे लिगल केसेस त्या सिंगल हँडेडली पाहत होत्या, त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण होती त्यामध्ये, असं काही नाही आहे. पण आता जे काही आपल्या रूल्स रेग्युलेशन प्रमाणे आहे सर रिटायरमेंट तर द्यायचीच आहे. तर तुम्हाला मॅडम पुढच्या आयुष्यातसुद्धा चांगला तुमची जी काही राहिलेली स्वप्न असतील, राहिलेले जे काही प्लॅन्स असतील ते करण्याचं तुम्हाला आता वेळ पण आहे आणि शक्ती मिळो या आमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा. सी आणि सी सर परदेशी सर आणि फुले सरांकडून त्यांनी मला सांगितलं स्पेसिफिकली मेन्शन करा, त्यांच्याकडून तुम्हाला ऑन बिहाफ ऑफ दे खूप खूप शुभेच्छा. आणि पुढे असंच तुम्ही जसं सगळ्यांनी सांगितलं डॅशिंग राहा, आम्हाला कुठेतरी चांगल्या याच्यासाठी तुम्हाला म्हणजे रिकग्नाइज झालेला आवडेल बघायला. आणि ते बोलून सगळ्यांकडून शुभेच्छा देऊन माझं 2 शब्द संपला.